हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. सम बघा आणि बघा तिकडे स्फिअर दिलंय, क्यूब दिलंय. म्हणजे आपल्याला माहित आहे हे मेन्सुरेशन जे चॅप्टर आहे त्याच्यातून आहे. माहित आहे ना? जॉमेट्री मधलं 7वं जे धडा आहे त्याच्यातून आहे. ओके, पण हे टेक्स्च्युअल सम नाही, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सम आहे, म्हणजे नॉन टेक्स्च्युअल सम आहे. पण तुम्ही सांगणार नॉन टेक्स्च्युअल सम कोणते द्या, आता पण सोडवू शकतो, कारण कॉन्फिडन्स आहे ना. व्हिडिओज बघितले ना? नाही बघितले तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला आता हे सम बघूया. अगोदर आपण हे वाचून घेऊया काय दिलंय या सम मध्ये. इकडे दिलंय की हे स्पियर अँड अ क्यूब हॅव द सेम सरफेस एरिया. शो दॅट द रेशिओ ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर टू दॅट ऑफ द क्यूब इज √6:√π. ओके, तर हे सोडवताना पहिल्यांदा जे फर्स्ट स्टेटमेंट दिले ते बघूया परत, त्याला रीड करूया. काय दिलंय? अ स्फिअर अँड अ क्यूब हॅव द सेम सरफेस एरिया. म्हणजे एक स्फिअरचं आणि एक क्यूबचं जे सरफेस एरिया आहे ते सेम आहे. ओके, म्हणजे म्हटलंय की सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ क्यूब, हे आपल्याला दिलंय. व्हेरी गुड. आता सरफेस एरिया ऑफ स्फिअर म्हटलं तर तुम्ही सांगणार सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय ते. व्हेरी गुड. काय ते 4πr², म्हणजे लिहून घ्या तिकडे. आणि सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ते आहे 6l². म्हणजे ते गिवन दिलं आहे फर्स्ट स्टेटमेंट मधून, त्याच्यातून आपल्याला काय भेटतंय 4πr² इज इक्वल टू 6l², हे आपल्याला दिलं आहे. ओके, इन्फॉर्मेशन मधून भेटलं. पुढे जाऊया. आता काय सांगितलंय? शो दॅट द रेशो. ओके, आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. रेशो म्हणजे माहित आहे ना, रेशो म्हणजे समथिंग अपॉन समथिंग. म्हणजे न्यूमरेटरला काय असेल आणि डिनॉमिनेटरला काय असेल. आता न्यूमरेटरला काय आणि डिनॉमिनेटरला काय ते समजून घेऊया. बघा काय दिलंय, रेशो कोणाचं आहे? रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर टू दॅट ऑफ द क्यूब. म्हणजे न्यूमरेटरला आहे व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर, टू दॅट ऑफ द क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर आणि व्हॉल्यूम ऑफ द क्यूब यांचं रेशो आपल्याला दाखवायचं आहे √6:√π. हे आपल्याला मिळालं पाहिजे. तुम्ही सांगणार आता मिळालं पाहिजे, पण काय मिळतंय ते तरी बघूया. म्हणजे काय मिळतं म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय ते फॉर्म्युला 4/3πr³. ते लिहून घ्या, ते न्यूमरेटरला लिहिलं. डिनॉमिनेटर लिहूया व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे L³. चला पहिल्यांदा हे सोडवून घेऊया. तुम्ही सांगणार इकडे फ्रॅक्शन आहे, आणि फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन आलं तर मी सांगितलंय ना काय करायचं, हॉरिझॉन्टली लिहायचं. म्हणजे पहिल्यांदा न्यूमरेटर लिहून घेऊया 4/3πr³. बाजूला लिहायचं हे फ्रॅक्शन, हे दिले ना अपॉन, तिकडे लिहायचं डिव्हिजन साइन, आणि त्याच्या बाजूला लिहायचं डिनॉमिनेटर, ते काय आहे L³ लिहिलं. ओके, आता सोडूया. फर्स्ट जे टर्म आहे त्याला तसंच लिहा 4/3πr³. आता डिव्हिजन जे आहे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा. म्हणजे याचं रेसिप्रोकल होणार आहे, L³ रेसिप्रोकल होणार आहे 1/L³. व्हेरी गुड. चला हे लिहिलं. आता पुढे, तर पुढे काय करूया, तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं. काय कॅन्सल होतंय का? तुम्ही सांगा काहीच कॅन्सल नाही. चला न्यूमरेटर मल्टिप्लाय करूया. न्यूमरेटर काय आहे 4πr³ इंटू 1. ओके, म्हणजे न्यूमरेटरला येणार आहे 4πr³ अपॉन डिनॉमिनेटरला काय 3 इंटू L³ 3L³ लिहून घ्या. लिहिलं. व्हेरी गुड. सोपं आहे ना. चला हे लिहून घेतलं. आता इकडे काय कॅन्सल होत नाही, काय नाही, असंच राहणार आहे. पण आपल्याला सोडून आणायचंय काय √6:√π. तुम्ही जाणार आता हे येणार कसं? ओके, गिव्हन मध्ये आहे ना काय, ते युज करणार आपण. ओके, कसं युज करायचं ते बघूया. इकडे आपल्याकडे R³ अपॉन L³ आहे, ते आपल्याला पाहिजे का व्हॅल्यू मध्ये? नाही ना. म्हणजे हे खोडून टाकायचं नाही ना. नाही, त्याचं व्हॅल्यू शोधावं लागेल. आता R³ अपॉन L³ व्हॅल्यू कसं शोधणार आपण? गिवन जे आहे तिकडे जाऊया. ओके, गिवन मध्ये आपल्याला जे मिळालं आहे तिकडे R² आहे, L² आहे, आणि R² अपॉन L² आपण आणू शकतो. पण तुम्ही सांगणार आपल्याकडे काय R³ अपॉन L³ आहे, म्हणजे आपण एक काम करूया, R² अपॉन L² आपण आणू शकतो ना. म्हणजे R³ अपॉन L³ ला स्प्लिट करूया. बघा 4/3 जे आहे उसका बघा किंवा वापस बघा, आपण लिहू शकतो 4π/3 ते लिहिलं. आता R³ अपॉन L³ ला आपण असं लिहू शकतो का R² अपॉन L², असं लिहूया. हे का लिहितोय, कारण आपण तिकडून जे गिवन आहे त्याच्यामधून R² अपॉन L² फाइंड करू शकतो.
पण आर क्यूब अपॉन एल क्यूबला लिहायचं कसं? आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर इंटू आर क्यूब म्हटलं तर काय? आर स्क्वेअर इंटू आर, आणि एल क्यूब म्हटलं तर काय? एल स्क्वेअर इंटू एल. म्हणजे आपण त्या आर क्यूब अपॉन एल क्यूबला काय लिहिलं? त्याला लिहिलं आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर इंटू आर अपॉन एल. हे होतं इम्पॉर्टंट स्टेप. हे समजलं का? का लिहिलं समजलं? कारण आपल्याला ते नको, पण त्याचं व्हॅल्यू कुठून मिळणार आहे? गिव्हन मधून. पण गिव्हन मधून आपल्याला काय मिळणार आहे? आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर मिळणार आहे. बाकी काय मिळणार आहे का? नाही. त्यामुळे तसं लिहिलं. हे समजलं? हे इम्पॉर्टंट. आता खूप सोपं आहे. तुम्ही सांगणार 4π/3 तसंच लिहिणार. ओके. आता आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर जे आहे त्याचं व्हॅल्यू कुठून मिळणार आहे? त्याचा व्हॅल्यू आपण सांगितलं ना, गिव्हन मधून मिळणार. चला गिव्हन कडे जाऊया. आता इकडून आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे याला लिहूया. आर स्क्वेअरला इकडे ठेवूया. ओके. एल स्क्वेअर खाली जाणार आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे अपॉन एल स्क्वेअर आपण लिहिलं इकडे. व्हेरी गुड. इक्वल टू इकडे काय उरलंय? राईट हँड साईडला न्यूमरेटरला आहे 6. आता डिनॉमिनेटरला काय? इकडे काय उरलं होतं? 4π. ते इकडे येणार ना डिनॉमिनेटरला. ओके, म्हणजे लिहिलं तिकडे 4π. आता हे व्हॅल्यू मिळालं आपल्याला आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअरचं. हे आपण इकडे सबस्टिट्यूट करूया ना. याला लिहूया रिझल्ट नंबर 1. आणि आता ते व्हॅल्यू जे आहे ते आपण इकडे सबस्टिट्यूट करूया. म्हणजे लिहिणार इकडे 6/4π. लिहिलं. व्हेरी गुड. इंटू काय? आर अपॉन एल आहे. आता तुम्ही सांगणार आर अपॉन एल कुठून आणायचं? बरं, तिकडून आणायचं गिव्हन मधून. पण तुम्ही सांगणार तिकडून आपल्याला आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर मिळालंय. आर अपॉन एल कसं मिळणार? आता काय सांगितलं? लक्ष द्या. आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे. आपल्याला आर अपॉन एल पाहिजे. तुम्ही सांगणार येणार ना आर अपॉन एल. कसं येणार आहे आर अपॉन एल? स्क्वेअर रूट केलं तर आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे. आर एल स्क्वेअरचं आहे. एल आता राईट हँड साईडला स्क्वेअर रूट करा. 6चं स्क्वेअर रूट आहे. √6 आणि डिनॉमिनेटरला 4चं स्क्वेअर रूट आहे 2 आणि पायचं आहे √π, म्हणजे डिनॉमिनेटर येणार आहे 2√π. हे आलं. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. आणि रिझन काय? टेकिंग स्क्वेअर रूट. हे व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट करा. लिहिलं ना? कुठून आलं हे? फ्रॉम 1 and 2. सुपर. आता समजलं का कसं आपण त्या गिव्हनला युज केलं? का युज केलं तसं ते समजायचं. ओके. ते इम्पॉर्टंट. आता इकडे काय? चला कॅन्सलेशन काय होतं काय बघूया. तुम्ही सांगणार हो 4π न्यूमरेटरला 4π डिनॉमिनेटरला कॅन्सल. व्हेरी गुड. 3 1 जा, 3 2 जा. अजून काय? हो 2 आणि 2 कॅन्सल. म्हणजे उरलं काय? न्यूमरेटरला उरलं आहे √6 आणि डिनॉमिनेटर उरलं आहे √π. म्हणजे येणार काय? √6/√π. म्हणजे आलं ना रेशिओ. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब याचं रेशो काय आलं? √6:√π. आणि तेच आपल्याला दाखवायचं होतं. झालं ना? तेच आपल्याला इम्पॉर्टंट होतं आणि ते आपण दाखवून दिलं आहे. आणि म्हणजे आपण हे सिद्ध केलंय. आता मला सांगा सोपं होतं की नाही? ते सांगतोय, पण समजायचं का करतोय ते जे आहे ना, ते रिझनिंग, ते अप्रोच समजायचं. ते समजलं की तुम्ही कोणतंही सम स्वतःहून करू शकता. आणि तेच कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे. आणि ते तुमचं वाढलं पण आहे कॉन्फिडन्स. तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय. तुम्हाला वाटतं ना तुमचे जे मित्र आहेत, खास मित्र जे आहेत, बेस्ट फ्रेंड जे आहेत, त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे. त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला तो व्हिडिओ आवडलाच असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? केलंच असेल. नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा आणि अभ्यास करत राहा.